तर मित्रांनो आणि रसिकांनो, आज शब्दांच्या पलीकडले हा संगीताचा कार्यक्रम. रसिकांचं समाधान होईल, त्यांना आवडेल, त्यांना रुचेल, काहीतरी नवीन देता यावं ह्या रसिकांना. ह्यासाठी कलावंतांच्या मनाची जी धडपड चाललेली असते, जी हुरहुर, ती बेचैनी, जे तडफडणं आणि झपाटलेपण, या सर्व अवस्था शब्दामध्ये खरं म्हणजे पकडताच येत नाहीत. म्हणूनच की काय ह्या कार्यक्रमाला शब्दांच्या पलीकडले हे नाव अत्यंत सार्थ वाटतं. कधी कधी शब्दांना देखील जाणवतं की कलावंताला रसिकांना जे सांगायचं आहे ते सांगणं आपल्याही शक्तीच्या बाहेर आहे. हे शब्दांना जाणवतं. त्यावेळेला सूर शब्दांच्या मदतीला धावून येतात आणि मग शब्द आणि सूर यांचा सहप्रवास सुरू होतो. पण सगळ्या व्यथा शब्द आणि सूर यांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवता येतात का? अशा वेळेला काय करायचं? प्रवास थांबवायचा? ते तर कलावंतालाही रुचणारं नाही, तुमच्यासारख्या रसिकांना सुद्धा. आणि रसिक रसिक असं जेव्हा आपण अनेकदा म्हणतो तेव्हा तरी निश्चित काय म्हणायचं असतं? प्रत्येक जाणकार रसिकांच्या मनाच्या खोल गाभ्यात एक कलावंतच कलावंताची वाट पाहत असतो. म्हणूनच ही सगळी हुरहुर, धडपड, हा प्रवास, हा तुमच्यातल्या कलावंताला भेटण्यासाठी या कलावंतांनी केलेला प्रवास. ही सगळी धडपड तेवढ्या करताच, कारण ह्या सर्व कलावंतांचा मुक्काम जिथे संपतो किंवा प्रवास ज्या मुक्कामाशी संपतो त्या मुक्कामावरती वाट बघत असतो तुमच्यातला कलावंत. धुंद मंद ही अशीच, धुंद मंद ही अशीच, सांज उतरली, धुंद मंद ही अशीच, सांज उतरली. सांज उतरली. रजनीचे ही मधुर गीत, रजनीचे ही मधुर गीत, सूर उमलती, गगन नील हरित वेल, कुंज बहरती, हृदयातुनी फुलती किती, हृदयातुनी फुलती किती, हृदयातुनी फुलती किती, हळव्या प्रीतीची मृदुल दले ही धुंद मंद ही अशीच, धुंद मंद ही अशीच, सांज उतरली.
अशीच सांज उतरली. विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा. डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा, अमृताची गोडी आज आली या अभंगा. विठ्ठला पांडुरंगा, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. लेकरांची सेवा केलीस तू आई, लेकरांची सेवा केलीस तू आई. लेकरांची सेवा केलीस तू आई, कस पांग फेडू कस होऊ उतराई, तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओवाळीन जीव माझा सावळे विठाई. विठ्ठला माय बापा, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. विठ्ठला माय बापा, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. पांडुरंग पांडुरंग विठू माऊली तू, 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 विठू माऊली तू माऊली जगाची, विठू माऊली तू माऊली जगाची, माऊलीच मूर्ती विठ्ठलाची. गीत है
गाशील तेव्हा गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. कोवळ्या किरणात जेव्हा केस तू सोडून येशील. कोवळ्या किरणात जेव्हा केस तू सोडून येशील. लाडके लाजून माझे, लाडके लाजून माझे फूल हे हसणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन. चांदणे बिलगेल अंगा, कोवळे रेशीम होऊन. त्या क्षणी पाऊल माझे, त्या क्षणी पाऊल माझे हे पुन्हा फसणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. कालचे नाज पाणी अर्थ हे उरणार नाही. कालचे नाज पाणी अर्थ हे उरणार नाही. पाहुनी चंद्राकडे मी, पाहुनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही. पाहुनी चंद्राकडे मी आसवे पुसणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार नाही. गीत हे गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. प्रीत ही स्मरशील तेव्हा मी तुला दिसणार
गाशील तेव्हा मी जगी असणार नाही. अरुण दाते, त्यानंतर आमचे अरुण पडवाल साहेब, अनुराधाताई आणि अनिल मोहिरे या 4 थोर मंडळींची मात्र मी तुम्हाला मुळीच ओळख करून देणार नाहीये, कारण आता ही सगळी मंडळी आपल्या घरातलीच झालेली आहेत. हे आपले फॅमिली मेंबर्स आहेत. तेव्हा उरलेल्या कार्यक्रमाची सूत्र मी ह्या कलावंतांच्या हातात देतो. आजचा कार्यक्रम अनिल आणखीन अरुण यांनी सादर केला हे आपल्याला माहीतच आहे. ओळखीची आवश्यकता नसल्यामुळे मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र यांच्या हातात सोपवतो. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. श्वासातुनी यात्रा तशी आजन्म झंकारते. केव्हा तरी जन्मांतरी प्रीती अशी भेटते. श्वासातुनी यात्रा तशी आजन्म झंकारते. केव्हा तरी जन्मांतरी प्रीती अशी भेटते. जी भेटते केव्हा तरी भेटेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. गेलो असे हरवून की नाराहिलो आपुले. दोन्ही मने एकारली गाणे नवे जन्मले. गेलो असे हरवून की नाराहिलो आपुले. दोन्ही मने एकारली गाणे नवे जन्मले. जे जन्मते केव्हा तरी जन्मेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा. माझे तुझे गाणे परी उमलेल का पुन्हा. ही पौर्णिमा हे चांदणे येईल ही पुन्हा.
गेला सुरांचा जळुनी फुलोरा नाचे प्रलय लयीत नाचे प्रलय लयीत रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका मैफल सुखाची झाली विराणी मैफल सुखाची झाली विराणी पुरे वेदनाची जखमी कहाणी रडते स्वप्न व्यथित रे रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका दाटून आले घन आसवांचे दाटून आले घन आसवांचे मिटलेल्या पापणीत रे रसिका मी कैसे गाऊ गीत रसिका हातात हात घेता तू काल गुंफले हातात हात घेता तू काल गुंफले पडसाद भावनांचे माझ्या मला मिळाले हातात हात घेता तू काल गुंफलेले पडसाद भावनांचे माझ्या मला मिळाले हातात हात घेता तू धुंदरा नवारा की स्वप्नलोचनीचे तू धुंदरा नवारा की स्वप्नलोचनीचे शब्दात आज झाले भावांतरीचे ओठातुनी स्वरांचे फुलपाखरू उडाले पडसाद भावनांचे माझ्या मला मिळाले हातात हात घेता हा स्पर्श पौर्णिमेचा होता निळ्या हवेला हा स्पर्श पौर्णिमेचा होता निळ्या हवेला कोशात पापण्यांच्या डोले खुळा जिव्हाळा स्वर्गातल्या सुखाला मोहून भाग्य आले पडसाद भावनांचे माझ्या मला मिळाले हातात हात घेता मी मोहरून आले वाटे
पडसाद भावनांचे माझ्या मला मिळाले